मी अनिता आणि लाईफस्टाईलमध्ये स्वागत आहे तुमचं। आज आम्ही आलो होतो डी-मार्टमध्ये। आता मुलींची स्कूल सुरू होणार होती, त्यामुळे त्यांची तयारी सुरू होती। आता उद्यापासून तर स्कूल तर चालूच आहे। हे पहा, इथं कंपास बॉक्स खूप छान छान होते। नंतर इथं बॉटल ह्या पाहिल्या, परंतु यातली घ्यायची नव्हती, परंतु श्रावणीला खूप जास्त पाहण्यासाठी ती आतुर होती, त्यामुळे तिला म्हणलं बघ बाई, बघायला काही पैसे नाही तिथं, त्यामुळे पाहिल्या त्या पण, परंतु स्टीलचीच घेतली आहे आम्ही। नंतर इकडं चॉकलेटचे बॉक्स वगैरे, चॉकलेटचे बॉक्स घेण्यात काहीच मजा नाही म्हटलं, कारण अगोदरच दात ऑलरेडी दोघीचे पण किडलेले आहेत। इथं हा तिला कंपास बॉक्स सापडला होता, परंतु त्याचं ते निघतच नव्हतं बटन दाबलं तरी, त्यामुळे म्हणलं बघ, हे असे लगेचच खराब होऊन जातील, असे बॉक्स घेऊन काय उपयोग नाही, तुला स्कूलमध्ये निघला तरी पाहिजे। मग नंतर तिने लगेच ठेवून दिला तो। लेकरं असे जास्त हट्टी पण नाहीत, नको म्हटलं तर लगेच ठेवतात बरं, असे थोडेसे गुणी पण आहेत माझ्या मुली। इथं आम्हाला तो बॉल घ्यायचा होता, परंतु तो असा फुसकाच होता, त्यामुळे आम्ही पाहत होतो। नंतर इकडं थोडंसं क्लिनिंगचं वगैरे पाहिलं। हे पहा, इकडं कापूर वगैरे, दिवाबत्ती करण्यासाठी आपल्याला ज्या काही वस्तू लागतात त्या बऱ्याचशा होत्या तिथं। आणि इकडं पर्स होत्या। आता पर्स तर ह्या खूप छान होत्या बरं मैत्रिणींनो, मी भरपूर पाहिल्या। मी आज ना डी-मार्टमध्ये बरंचसं काही पाहिलं, परंतु घेतलं मात्र माझ्यासाठी काहीसुद्धा नाही बरं, फक्त मुलींसाठी घेतलेलं आहे स्कूलचं सामान, बाकी काही नाही। हे पाहिजे तर स्कूल बॅग वगैरे खूप छान छान होत्या। इकडं ही इरेजर दाखवत होती, तिला मात्र दम नव्हता, पटकन इकडं जायची तिकडं जायची। पेन बघ, इरेजर बघ। आता पेन तर श्रावणीला लागतच नाही, दुसरीच्या मुलींना पेन्सिलचा जास्त वापर असतो, परंतु ती पेन तर खूप जास्त पाहत होती। मला पेनचा बॉक्स घे, पेनचा। नंतर हे डब्बे छान होते, परंतु स्टीलचे नव्हते, त्यामुळं प्लॅस्टिकमध्ये गरम भाजी वगैरे कधी गडबडीच्या वेळेस राहतीच ना, त्यामुळं नाही घेतले प्लॅस्टिकचे डब्बे। तिला आवडला होता, परंतु म्हटलं नको, स्टीलचेच डब्बे आपले बेहतर। नंतर इकडं पण बघितलं थोडं किराणा वगैरे, डेली यूजच्या वस्तू। नंतर इकडं गडबड चालू होती त्यांची, इकडं काय पाहतेस, चल तिकडं पुढं म्हणून लेकरांची। नंतर हे वह्या, इथं ना ऑफर होती, काहीतरी 2 डझन वह्यांवर 1 डझन फ्री, परंतु त्याच्यातल्या एकरेगी वह्या तर सगळ्या संपलेल्याच होत्या, आणि ही 950 रुपये डझनवाल्या काहीतरी होत्या। मग त्याचाच आमचा गोंधळ चालू होता, कुठल्या घ्यायच्या। क्लासमेटची वही पण 950 होती, दुसऱ्या पण कुठल्या होत्या कंपनीच्या काय माहिती नाही, परंतु त्या पण 950 रुपये डझन होत्या। मग मी इथे तेच म्हणत होते, 950 रुपये डझन आणि त्याच्यावर 1 डझन फ्री, म्हणून मला थोडंसं हसायला आलं होतं। नंतर पाहिल्या, आमचा जरा वह्यांचाच गोंधळ जास्त वेळ चालला बरं। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो। आता आम्ही पाहतो इथं वह्यांचाच खूप जास्त गोंधळ झाला होता, कारण की छोटीला पाहिजे होत्या 2 रेगी आणि 4 रेगी बॉक्सच्या, आणि मोठीला फक्त सगळ्या 1 रेगी वह्या पाहिजे होत्या। आणि त्याचे पेजेस किती, कशा काय, ते बराच वेळ चाललं होतं, वह्यांचाच गोंधळ। श्रावणी मॅडम मध्ये मध्ये बघत होती। व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। नंतर आणखीन इकडे आलो, हे छोट्या मुलांच्या स्कूल बॅग खूप छान होत्या, परंतु श्रावणीला अशी नाही पाहिजे होती, कारण की ती म्हणत होती मला आता मोठी आहे, मला मोठी घे आई, अशी नको कार्टूनची, त्याच्यात पॅड वगैरे बसत नाही, असं तिचं म्हणणं होतं। आणि हो, त्या छोट्याच होत होत्या कार्टूनच्या बॅग, पॅड वगैरे बसत नाही, त्यामुळं ती नाही घेतली। आणखीन आमच्या श्रावणी मॅडमचं बरंचसं काही राहिलं आहे बरं, घरी आलो, परंतु जास्त रुसली फुगली ती, कारण की सेम बॉटल वगैरे भेटल्या नाहीत, आणखीन बऱ्याचशा वस्तू राहिलेत, थोडंसं घेऊन आलो आहे आणि आणखीन थोडंसं राहिले, उद्या बघू आता। या पर्स बघितल्या, आवडल्या, पण मी नाही घेतल्या बरं स्वतःसाठी, म्हणलं बघून तरी जाऊया, बघायला काय, नवरोबांची काही होती इथं, चल म्हणून, पण म्हणलं थांबा 2च मिनिटात बघते मी। नंतर इकडं बरंचसं इरेजर वगैरे, बरंच काय स्कूलचं सामान होतं, आणखीन वेगवेगळं पण